प्रत्येक विद्यार्थ्यांना माझा नमस्कार आणि सिद्धांत MPSC अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर भूगोलचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे छोटासा आहे पण खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मृदा आणि मृदेचे जे प्रकार आहेत ते माहिती पाहिजे, त्यासोबतच त्याची जे वैशिष्ट्ये आहेत ते सुद्धा माहिती पाहिजे. तर आपण तेच त्याचे प्रकार आणि मृदा हे दोन्ही पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण इथं पाहणार आहोत बघा की वनस्पती उगवण्यासाठी आणि वाढीसाठी आवश्यक म्हणजे असणारा भूपृष्ठाचा सर्वात वरचा थर म्हणजे मृदा, आणि यातूनच वनस्पती जे खनिजे अन्नद्रव्य मिळतात. आणि भारतीय कृषी संशोधन संस्थेचे जे भारतीय मृदेचे जे मुख्य 8 आणि उपमुख्य 27 प्रकार सांगितलेले आहेत. तर यामध्ये बघा, गाळाची मृदा म्हणजे देशातील 40% भाग हा मृदेचा आहे आणि मैदानी त्रिभुज प्रदेशात आढळते. ही मृदा सर्वाधिक सुपीक आहे असं म्हणतात. म्हणजे गाळाची मृदामध्ये काय काय आहे तर बघा, पोटॅश, चुना, फॉस्फरस आम्ल विपुल प्रमाणात असते आणि प्राचीन गाळाच्या मृदेस भांगर म्हणतात. त्याच्यानंतर नवीन जर असेल गाळ त्याच खादर असे म्हणतात आणि प्राचीन जे भरड आणि दगडगोटे असतात त्यात कंकर असे म्हणतात. तर या मृदेस नायट्रोजन आणि जैविक घटकांची कमतरता असते आणि शुष्क प्रदेशात यात क्षार जास्त प्रमाणात असते. तर अशा प्रकारे ही गाळाची मृदा. यानंतर आपण वाळवंटी मृदा पाहणार आहोत. मृदा यात रेतीचे प्रमाण जास्त, ह्युमस कमी असते आणि राजस्थान, नैऋत्य पंजाब, नैऋत्य हरियाणा आढळते. यानंतर आपण पाहणार आहोत की काळी रेंगूळ मृदा. यावरही प्रश्न जे आहेत आपल्या एक्झाममध्ये येऊन गेलेला आहे. टिटॅनिफरस मॅग्नेटाइटमुळे या मृदेस काळा रंग प्राप्त झाला आणि ही मृदा कापसासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हिचे स्थानिक नाव हे रेगूळ असून ती प्रामुख्याने दख्खनच्या पठारावर, महाराष्ट्र, त्यानंतर मध्य प्रदेश, गुजरातच्या काही भागात आढळते. हिची निर्मिती आहे बेसाल्ट या खडकापासून झालेली आहे आणि हिचे पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही खूप जास्त असते. आणि यात कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट, त्यानंतर पोटॅश, चुना ही प्रमुख जे पोषक तत्वे आहेत ते पोषक तत्वे आहेत. परंतु या फॉस्फरसची कमतरता असते आणि हिला उन्हाळ्यात जे आहे ते भेगा पडतात आणि त्यामुळे हवेची मिश्रण होऊन आपोआप मशागत होते आणि ही माती ओली असताना मशागत करणे कठीण असते आणि या मृदेला नॅशनल ॲटलॉसमधील म्हणजे मंडलीय मृदा असे म्हणतात. आपण आता लाल मृदा बघणार आहोत. तर बघा मृदा, आता ही मृदा काळ्या मृदेच्या विभागाच्या म्हणजे भोवताली आढळते आणि लोहाच्या आधिक्यामुळे याला लाल रंग प्राप्त होतो. यात फॉस्फरस, सेंद्रिय पदार्थ आणि नायट्रोजनची कमतरता असते. तर लोह, कॅल्शियम, ॲल्युमिनियमचे जे प्रमाण आहे ते प्रमाण खूप जास्त असते. छोटं नागपूरचे पठार, त्यानंतर छत्तीसगड, तेलंगणा, निलगिरी आणि तामिळनाडूचे पठार, महाराष्ट्रात, कोकणात आढळते. त्यानंतर ज्या मृदेचे कण मोठे असतात ती नापीक, तर ज्या मृदेचे कण लहान असतात त्याला म्हणजे जी मृदा सुपीक आहे असं म्हणतात. हिला लोम प्रकारची मृदासुद्धा म्हणतात आणि या मृदेतील जी बाजरी आहे ती प्रमुख म्हणजे पीक आहे. यानंतर आपण पाहणार आहोत 5वं मृदाचा जो प्रकार आहे ते म्हणजे लॅटेराईट. उष्णकटिबंधीय जास्त पावसाच्या प्रदेशात मातीचं जे पोषक थर म्हणजे तत्वांचा जो थर आहे तो वाहून जाते किंवा वाहून गेल्यामुळे ही मृदा तयार होते आणि याला लॅटेराईट मृदा असे म्हणतात. यात ह्युमसचे जे प्रमाण आहे ते खूप कमी असते आणि त्यामुळे ही मृदा खूप कमी सुपीक असते, म्हणजे पिकांसाठी योग्य नाही. मेघालय, पश्चिम किनारपट्टी आणि तसेच तामिळनाडू, ओरिसा, छोटा नागपूरच्या काही भागात आढळते. यात लोह, ॲल्युमिनियम जास्त, तर चुना, नायट्रोजन, त्याच्यानंतर पोटॅश, फॉस्फरस हे कमी प्रमाणात असते आणि उंच भागातील जे लाल मृदा जास्त आम्लयुक्त असतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत की पर्वतीय मृदा. तर बघा ही मृदा प्रामुख्याने हिमालयातील जी क्षेत्रात आढळते आणि ही मृदा अपारंपरिक मृदा म्हणून ओळखली जाते. ही मृदा चहायुक्त आहेत आणि त्यातील करड्या रंगाची पॉटझॉल मृदा आम्लधर्मी असते. हे जे आम्लधर्मी वगैरे मृदा आहेत ना, यावर्षी जे प्रश्न आहेत ते प्रश्न येऊन गेलेले आहेत. तसेच तांबूस, तपकिरी मृदा, अल्पाईन मृदा हे तिचे उपप्रकार आहेत. खूप वेळा प्रश्न येऊन गेले. याचं सांगण्याचं जे तात्पर्य हेच आहे की हे टॉपिक खूप महत्त्वाचं आहे आणि एक्झाममध्ये जे आहेत प्रश्न विचारतात. त्यामुळे हे मृदा आणि मृदेचे टाईप, त्यानंतर त्याचे जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य माहीत असणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे छोटंसं एक टॉपिक होतं मृदा आणि मृदेचे प्रकार, तर आपण बघितले. त्याचे वैशिष्ट्य लक्षात ठेवणं, त्याचे गुणधर्म लक्षात ठेवणं, त्याच्यामध्ये असलेले तत्व आणि जे खनिजे आहेत ते लक्षात ठेवणं महत्त्वाचे आहे. तुम्हाला माझा व्हिडिओला आवडले असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. ठीक आहे. थँक्यू.